नमस्कार. निवडणूक रंग या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाई आता अत्यंत वेगानं सुरू आहे. म्हणजे प्रचाराचा धडाका इतका सुरू आहे की आपल्या अवतीभोवती फक्त आणि फक्त राजकीय उलथापालथ सुरू आहे की काय असं आता वाटू लागले. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचे 10 मतदारसंघ आहेत आणि त्याच्यामध्ये एक हाय व्होल्टेज लढत, अत्यंत तुल्यबळ लढत कुठं असेल असं कुणालाही विचारलं तर तो म्हणेल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष अमल महाडिक हे नेतृत्व करत आहेत. भाजपाचे उमेदवार आहेत अमल महाडिक आणि याही निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून अमल महाडिक यांना तिकीट मिळालेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये अमल महाडिक यांनी आपल्या कामातून आपलं वेगळेपण दाखवून दिलेलं आहे. नेहमीच्या ट्रॅडिशनल तथाकथित राजकीय नेत्यांना चपराक बसावी अशा पद्धतीनं त्यांनी काम करून दाखवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेही गाजावाजा नाही, कधीही श्रेयवाद नाही, कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये कधीच सहभाग नाही. आपण बरं की आपलं काम बरं. संपूर्ण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी खेचून आणायचा आणि चांगली कामं करून दाखवायची या हेतूनं गेली 5 वर्ष अमल महाडिक काम करतायत. आणि मला वाटतं इतर सगळ्या राजकारण्यांपेक्षा त्यांचं हे वेगळेपण आहे की कुठेही त्यांनी स्वतःवरच्या टीकेबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल कधीही कुठेही वाच्यता केली नाही, आरोप प्रत्यारोपामध्ये गुंतले नाहीत. माझं काम बोलून दाखवणार, आधी माझं काम बोलेल मग मी बोलणार, अशा पद्धतीनं त्यांनी आजपर्यंतची वाटचाल केली आहे. आणि मला वाटतं हे खरंच खूप वेगळेपण आहे. आणि पुन्हा एकदा या 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून अमल महाडिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज मला त्यांच्याशी बोलायचे. एकूणच अमल महाडिक हे मितभाषी आहेत, जास्त बोलत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं मी माझं काम करतोय, मला माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करून दाखवायचं आहे. पण मी आज त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करणार आहे, जाणून घेणार आहे त्यांची या निवडणुकीतली भूमिका आणि गेल्या 5 वर्षातील वाटचाल. सर्वात प्रथम आपलं स्वागत करतो अमल महाडिक साहेब. आत्ता जसं आपण म्हटलं की त्यानुसार तुम्ही बोलता कमी आणि काम जास्त करून दाखवता. 1150 कोटी रुपयांचा निधी आणला गेल्या 5 वर्षात असं तुम्ही या प्रचारामध्ये सांगताय. पण प्रामुख्यानं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ठळक अशी कामं काय सांगाल? यात प्रामुख्यानं बघायला गेलं तर कोल्हापूर शहराला जे शहरामधलीच माझ्या मतदारसंघातली जी उपनगरं आहेत, ह्या उपनगरामध्ये गेले 30 ते 35 वर्ष झालं वाढती वस्ती, नागरीकरण हो जे मोठ्या प्रमाणात चाललंय, तिथं बेसिक सुविधा मोठ्या प्रमाणात कमी आहेत. अच्छा. त्यामध्ये बेसिक म्हटलं तर मला सांगावंसं आवडेल की पाण्याची लाईन, ड्रेनेज आणि रस्ते हे प्रमुख महत्त्वाचे विषय आहेत. की 25-25, 30-30 वर्ष बरेच लोक येऊन राहिलेले आहेत, कॉलन्या हे झालेल्या आहेत, पण तिथं अंतर्गत सुविधा खूप मोठ्या प्रमाणात कमी आहेत. त्याचबरोबर आपण शहरामध्ये LED लाईट्स ज्या लोकांना गरजेच्या आहेत, लाईट्स बसवणं, स्ट्रीट लाईटही नाही आहे. मग हे करत असताना वेगवेगळे प्रश्न येतात. म्हणजे आता महत्त्वाचं तुम्हाला म्हटलं तरी बेसिक ह्या उपनगरामधल्या गोष्टीच आहेत. कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून माझ्या मतदारसंघात येणारा एक महत्त्वाचा विषय म्हणजे तो मेडिकल कॉलेज, जे शहरामध्ये आपल्या शहराचं आहे शासकीय मेडिकल कॉलेज, ते पूर्ण करणं हे माझ्या डोळ्यासमोर मोठं होतं. कारण गेले 13 वर्ष झाला त्याला विकास निधी आला नव्हता. जवळजवळ 125 कोटीच्या वर ते कॉलेज पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री महाजन साहेब यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात यावर विश्वास दाखवून ते मेडिकल कॉलेज पूर्ण करण्यासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. तुम्ही आता म्हटलात त्यानुसार दिवसेंदिवस उपनगरांचा विस्तार होत चाललेला आहे, लोकसंख्या वाढत चालली आहे आणि त्या तुलनेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या काही मर्यादा आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती हळूहळू ताण पडत चालला आहे. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आता आपल्याला संपूर्ण कोल्हापूर शहराचा पुढच्या 50 वर्षांचा विचार करून, वाढती लोकसंख्या विचार करून आपल्याला नियोजन करायला पाहिजे? विचारायला प्रश्न एकदम योग्य आहे. पण खरंच सांगायला गेलं तर आपली जे पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची ती काम करत असताना येणारे 20 ते 25 वर्षाचं प्लॅनिंग करूनच काम करते जे आता आहेत. आणि ज्या पद्धतीने मी जे काम केलं त्यातनं अमृत पाणी पुरवठा जे ड्रेनेजचा जो विषय येतो, जे आता मी तुम्हाला सांगितलं की पाण्याचा विषय आहे, ड्रेनेजचा आहे किंवा लाईट, ह्या बेसिक नीड्स आहेत लोकांच्या जे आरोग्याच्या दृष्टिकोनात पण महत्त्वाचे आहेत. आणि पाण्याचा विषय याच्यामध्ये जवळजवळ 119 कोटी रुपये आपण पाण्याच्या लाईनसाठी आपण टाकतोय. त्याच्यामध्ये आपण शहरातल्या फक्त दक्षिण नाही तर शहरामधल्या सगळ्या जिथे जिथे टाक्या आहेत, जिथं जुन्या ज्या आहेत म्हणजे फिल्टर हाऊस आहेत किंवा जुन्या टाक्या आहेत, ह्या रिपेअर करणं, नवीन टाक्या उभ्या करणं, हे जे रिपेअर आपण घेतलेलं आहे की जेणेकरून हा पहिला बेस आपला पूर्ण झाल्यानंतर शिंगणापूर योजनेतून जे पाणी आपल्याला मिळतं ते बऱ्यापैकी या उपनगरामध्ये व्यवस्थितरित्याने या टाक्यांचा प्रॉब्लेम जो आहे गेले 30-30, 20-20 वर्ष झाले त्या कधीच रिपेअर केलेला नाही आहे. ज्या पद्धतीने आपण म्हटलं की बाबा हे पाण्याचा विषय येतो,
त्याचबरोबर ड्रेनेज, कारण खूप मोठ्या प्रमाणात ड्रेनेज आहेत आणि अनेक भागांमध्ये ड्रेनेजच्या लाईन्सच नाही आहेत किंवा नाही नव्हत्या. आहेत. बरोबर, हेच पहिला अभ्यास केल्यानंतर बेसिक सुविधामध्येच काम करण्यामध्ये जास्तीत जास्त कसा पैसा आणता येईल हा प्रयत्न करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा पैसा दिला. त्याचबरोबर ठोक तरतूदमधनं ज्या ह्याच्यासाठी प्रत्येक प्रभागाला जवळजवळ 50 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान असे पैसे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी बऱ्यापैकी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला, जेणेकरून मी छोट्या मोठ्या गल्ल्या असतील किंवा काय. आणि प्रामुख्यानं मी गेले 1 वर्ष 2 वर्ष झालं प्रयत्न करतोय की नगरोत्थानचा विषय, अच्छा, तो जे मेन डीपी रोड आहेत किंवा जे मोठे रोड आहेत 5 मीटरच्या वरचे 7 मीटर वगैरे असे असणारे रस्ते, ते ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्त्वाचं गरजेचं आहे की ते व्यवस्थित करणं, त्याचं डायव्हर्ट करणं किंवा हे. आणि त्याचबरोबर शहरात असणारे आपले हायवे, राज्यमार्ग आणि नॅशनल हायवेचे जे भाग जातात, एक माझ्या अंदाजे 5 ते 6 रोड आहेत की त्याला राज्य शासन पैसे लावू शकतं, अच्छा, जे महानगरपालिकेकडून परवानगी घेऊन. आणि नॅशनल हायवे आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा मी नवीन एक प्रपोजल तयार केलेला आहे, त्याचा पूर्ण अभ्यास करून की ते आपण शहरासाठी वाहतुकीच्या नियोजनासाठी आपण त्यातनं हे करू शकतो. तुम्ही आता नगरोत्थान योजनेचा उल्लेख केलात, परंतु कोल्हापूर शहरामध्ये या योजनेची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. किंबहुना नगरोत्थानमध्ये काम करायला आपल्याला कॉन्ट्रॅक्टर मिळत नव्हते. नगरोत्थान योजनेसाठी निधी आलेला आहे पण काम होत नाही, काम मार्गी लागत नाही. याच्यामध्ये पुन्हा एकदा महानगरपालिकेतलं राजकारण अडवं येते. ह्याच्यामध्ये राजकारण अडवण्यापेक्षा प्रशासनही तितकंच जबाबदार असं मी म्हणेन. लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासन तेवढंच जबाबदार आहे, कारण जो दिलेला पैसा आहे तो शासनाने लोकांच्या हितासाठी दिलेला जो आहे आणि तो करून घेणं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, आम्ही दोघे त्याच्यामध्ये जबाबदार आहे. त्याच्यामध्ये 2008-9ला जे पैसे मंजूर झाले नगरोत्थानचे, त्यातले बरेच पैसे परत गेले 2016, 17, 17, 18 साली. तेच पैसे परत आणून सुद्धा अजून बरीच कामं होत नाही आहेत. ह्याच्यामधलं खरं कारण बघायला गेलं तर महानगरपालिका हा विषय प्रशासनाची जबाबदारी आपण निश्चित करून, कारण 5 ते 6 वेळा नगर विकास विभागानं नोटिसेस काढून सुद्धा वारंवार त्यांना मुदत दिली आहे, 15, 16, 16, 17, 17, 18 या 3 वर्ष मुदत देऊन सुद्धा ते काम पूर्ण होऊ शकलं नाही. पण महानगरपालिकेतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत असेल तर तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत, तिथले जे सत्ताधारी आहेत, त्यांनी त्याच्यावरती अंकुश ठेवायला पाहिजे. एकदम बरोबर आहे. त्याच पद्धतीने मी स्वतःही ज्या आजपर्यंत निवडून आलेला मी एकमेव असा लोकप्रतिनिधी असेल की त्याने जवळजवळ 18 ते 22 वेळा महानगरपालिकेने प्रशासनाबरोबर बैठक घेऊन याच्या वारंवार सूचना दिल्या, पण प्रशासनही हालत नाही. तिथल्या लोकप्रतिनिधींना पण सत्ताधारी लोकांना सुद्धा जाग येत नाही. मग कधी कधी वेगळा पाऊल पण उचलावं लागतं. आपण विकासाच्या मुद्द्यावर थोडं पुन्हा नंतर बोलू, पण मला आधी पहिल्यांदा विचारायचं आहे, अमल महाडिक कुणावरही टीका करत नाहीत. तुमच्यावरती कितीही टीका झाली, कुणी काहीही बोललं तर तुम्ही त्याला उत्तर देत नाही, का बरं असं? कारण मला माहिती आहे मी काम करतोय माझ्या परीनं. कुणी बोलते त्याच्यापेक्षा आपण केलेलं योग्य आहे, आणि आपण जर कुठं चुकलो असं तर ती जनता त्यावेळी सांगते आणि त्यात आपण स्वतः दुरुस्त करतो. त्यामुळे कोणालाही टीका करण्याचा मी कधीही असा, आणि मी टीका करणं मला योग्य वाटत नाही, कारण कितीही जरी झालं तरी तो कोल्हापूरचा माझा बेसिक बघायला गेलं तर तो माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातला माझा कोल्हापूरचा नागरिक आहे. आम्ही राजकीय आरोप इलेक्शनच्या दरम्यान करू, पण इतर वेळी न करता आपण कोल्हापूरच्या हिताचे निर्णय घेणं सगळ्यांनी मिळून आणि पुढे जाणं. आणि आचारसंहिता लागली की त्यावेळी आरोप प्रत्यारोप हे त्यावेळी करणे योग्य आहे, त्यावेळी त्याचं उत्तर देणं. आता आचारसंहिता लागलेली आहे, निवडणूक तोंडावर आहे, मतदान 2 दिवसावरती यायला आहे. अशावेळी तुमच्यावरती सातत्यानं टीकेची झोड होती आहे, वैयक्तिक महाडिक म्हणून वारंवार टीका केली जाते. या सगळ्याला सुद्धा तुम्ही फारसं उत्तर देत नाही आहे. किंवा आत्ता सुद्धा मी तुम्हाला जसं विचारलं की वस्तुस्थिती आहे, टीका असं म्हणून नव्हे, की महानगरपालिकेमध्ये जर राजकारणामुळे एखादा प्रकल्प रखडत असेल, त्याच्या श्रेयवादामुळे ते काम पूर्ण होत नसेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? मग नाही, मी त्यावेळी भले नेते मंडळी बोलत असतील, पण तिथल्या स्थानिक नेत्यांना मी स्वतः फोन करतो, नगरसेवकांना फोन करतो की आपण आपलं राजकारण 45 दिवस करू, पण आलेला शासकीय निधी जो आहे तो तुम्ही आम्ही मिळून जनतेला वेळीच न धरता खर्च करणं आणि त्या लोकांचं हित जपणं हा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा माझ्या समोर आहे. कारण हे गेलेले पैसे मी अनुभव घेतलाय की हे पैसे आणण्यासाठी किती डेव्हलपमेंट कष्ट आहेत, आणि हे पैसे जे टॅक्स मधून मिळतात आणि लोकांकडून आपण घेतलेले पैसे आहेत, आणि त्यातनं राज्य लेवल आणि केंद्र नियोजनाला जे पैशाचं वितरण केलं जातं त्यातनंही आपल्या सुविधांसाठी येतात, आणि त्या सुविधा आपण बेसिक लोकांना पुरवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. आरोप प्रत्यारोप हे होत असतात, पण मला असं कधीच वाटलं नाही की त्यांनी आरोप केले ते चुकीचेच केलेत असं समजून मी कधीही म्हणजे त्याच्यामध्ये मी लक्ष घातलं नाही. कारण मला खात्री आहे की मी जे काम केले तिथं कुठेतरी चुकत असेल, मी असं म्हणत नाही की मी 100% बरोबर आहे, पण मला माहिती आहे की मी जे काम करतो ते योग्यच करतो, लोकांच्या हिताचाच निर्णय घेतो, आणि जनता हीच माझी जे प्रमुख आहे हे जाणून घेऊन मी त्यांच्या हिशोबाने काम करतो. पण तुम्ही आता म्हटलात मी कधीही कोणावरती उलटी टीका करत नाही आणि लोकांना वेठीला धरू नये, राजकारण आणू नये, आरोप प्रत्यारोप होत असतात. पण फुलेवाडी रिंग रोडच्या बद्दल गेले कित्येक वर्ष तो रस्ता पूर्ण होत नाहीये. तिथल्या लोकांनी इतक्यांदा आंदोलनं केली, तेवढा रस्ता पूर्ण होत नाही. तुम्ही त्याच्यासाठी निधी आणलात, तुम्ही त्याच्यासाठी उपोषण केलं, आता तुमच्यावरतीच टीका होती आहे की ती स्टंटबाजी होती म्हणून.
म्हणजे मी उपोषण केलं की ते स्टंट आहे आणि लोकांनी उपोषण केलं की किंवा रस्ता रोको केलं की ते स्टंट नाही का? जनताच त्याचं उत्तर त्यांना देईल ना. माझ्यावर जर ते आरोप करत असेल मी स्टंट करतोय, पण मी तो स्टंट करताना मी एक जनतेला कुणालाही बोलवलं नव्हतं. मी जिथं बसलो समजल्यावर ते माझे कार्यकर्ते तिथं आले, ते माझ्याबरोबर बसले. कुठल्याही जनतेला कॉलनीला जर म्हटलं असतं तर मी सगळ्या लोकांना घेऊन रस्त्यावर राखो केला असता. 2-3 हजार लोक तिथं उभी करून हा केला असता. स्टंट म्हणून नाही, हा जनतेच्या हिताचा, जनतेचा विश्वास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावरचा उठू नये आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं करावी. ह्या ह्याने त्यांनी 3 वेळा नाही, मी गेले 8 महिने ते 1 वर्ष झालं त्यांना पत्र देतोय की मी आणलेल्या पैशाचा किंवा शासनाने दिलेले आपल्याला जे पैसे आहेत ते पैसे योग्यरित्या खर्च होऊन लवकरात लवकर पावसाळ्याचा रस्ता व्हावा. कारण शहराची मोठी वाहतूक आपण रिंग रोडच्या बायपास करतो. लोकांना धुळीचं साम्राज्य आहे, खड्डे पडलेत पावसामुळं, तिथे स्ट्रीट लाईट नाही आहे, पोल शिफ्टिंगचे पैसे आपण करणं गरजेचं आहे. ह्याचा ऑलरेडी माझ्याकडे पत्रव्यवहार आहे आणि ह्याची जर म्हणजे ह्याचे जर पत्रव्यवहार जर महानगरपालिकेचे महापौर असतील, स्टँडिंग चेअरमन असतील या तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या तिथल्या लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या नगरसेवकांना सांगून की बाबा हा प्रश्न आमदार साहेबांनी तुम्हाला विचारला आणि याला आपण पूर्ण करणं गरजेचं आहे, माझ्याबरोबर त्यांनी यावं आणि हे काम करावं, ह्याच भावनेतून मी त्यांना 3 वेळा पत्र देऊन त्या रस्ता पूर्ण करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. तसंच आपलं पूरहानीमधले पैसे जे आहेत तेही परत गेलेले आहेत, नाले बांधणीचे पैसे तेही परत गेलेले आहेत, असे कित्येक पैसे गेलेले आपण परत आणलेले आहेत आणि तेही अखर्चित आहेत. त्याचं दुःख वाटतं की हे पूर्ण करणं आणि जनतेला आपण जनतेपेक्षा हे पैसे दिलेले आहेत लोकांचे. पूरहानीचे कुठले पैसे परत गेले? नाले बांधणीचे जे पैसे होते, नाले बांधणारे पैसे ते महानगरपालिकेला आले होते ते खर्च झाले म्हणून परत काढून घेतले राज्य शासनाने. पण मग त्याच्याबद्दल फारशी चर्चा झालेली नाही अजून. हे मी केलं, मी ते पैसे गेलेले परत पण आणले. त्याचं टेंडर आता परवा होऊन कोणाला तरी मिळालंय, ह्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल त्या संदर्भात. नाही, पण बाकी अन्य लोकप्रतिनिधी एखादं काम केल्यानंतर त्याचे डिजिटल बोर्ड लावतात, प्रेस कॉन्फरन्स घेतात, माझ्यामुळं झालं, मी केलं म्हणून सांगतात. तुम्ही ही कामं सांगत नाही. तुम्ही जी केलेली कामं आहेत ती लोकांसमोर तुम्ही का घेऊन जात नाही? मार्केटिंगवर तुमचा विश्वास नाहीये? माझा आहे मार्केटिंगवर विश्वास, पण त्याच पद्धतीने प्रशासनाने पण त्या पद्धतीने प्रेझेंट करणं गरजेचं आहे. कारण गेलेला पैसा परत आणला त्यावेळी मी कमिशनर जे पण गेलेला पैसा तुम्ही परत आणला, पैसे काढून घेतले राज्य शासनाने. 2 वेळा विनंती करून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा सचिव आहेत त्या विभागाचे, त्यांना विनंती करून हे 2 पैसे पण परत आणलेले आहेत. किती निधी येतो? जवळजवळ 34 कोटी रुपये आहे. बर, म्हणजे नाले बांधणीचा असेल किंवा नगरोत्थान मधला असेल, असे वेगवेगळ्या माध्यमामध्ये 43 कोटी रुपयाचा निधी आहे. अजून आपला बरेच पैसे आहेत अजून ते पेंडिंग आहेत की जे राज्य शासन द्यायला तयार होतं, पण आपण अखर्चित केल्यामुळे आपल्याला बरेच पैसे मिळालेले नाही. पण मग या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्रात भाजपची सत्ता, राज्यात भाजपची सत्ता आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता नाही, किंबहुना तुमच्या राजकीय विरोधकांची सत्ता आहे. याचा परिणाम या कोल्हापूर शहराच्या विकासावर होतोय असं म्हणावं लागेल. तुम्ही म्हणता तसं म्हणजे याच्यामध्ये पुन्हा तोच आहे, म्हणजे याचं श्रेय भाजपला मिळू नये, याचं श्रेय विद्यमान आमदार अमल महाडिक यांना मिळू नये, याच्यासाठी हे असे प्रयत्न होत आहेत का की निधी परत जातोय किंवा रिंग रोड रखडला जातोय, असं होतंय का? त्यांच्या ठिकाणी ते विरोध करायचा प्रयत्न नक्कीच करणार, पण मी त्यांना अजूनही विनंती करतोय आणि माझं मत मांडतोय की त्यांनी जनतेला वेळीच न धरता जे योग्य त्यावेळी पैसे जे आलेले आहेत ते शासनाकडून जे आलेले वेगवेगळ्या योजनेतून पैसे जे आले तर विकास निधी त्यावेळी लवकरात लवकर खर्च करून योग्य तो मोबदला लोकांना द्यावा अशी माझी स्वतःची इच्छा. पण त्याच्यामध्ये ते अकार्यक्षम आहेत. तरीसुद्धा माझे नगरसेवक असतील किंवा मी स्वतःही असेल, वारंवार महानगरपालिकेमध्ये जाऊन सातत्यानं त्यांना आठवण करून देतो. सातत्याने तुम्ही बघा महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये किती मोठ्या प्रमाणात तक्रारी होतात, की त्यामध्ये आंदोलन केलं जातं. म्हणजे आमचे नगरसेवक त्या पद्धतीने भांडतात. असा आपला प्रयत्न चालूच आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी बदल करून मी ह्याच्या संदर्भात प्रशासनाला ज्यावेळी असेल त्यावेळी मी पत्र दिलेलं आहे की त्याला जबाबदार आम्ही तुम्हाला धरणार आहे, असं मी ऑलरेडी त्यांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्राद्वारे त्यांचं हळूहळू आता काम त्या पद्धतीने चालू झालेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये ज्यावेळी चळवळी सुरू होत्या त्यावेळेला जहाल आणि मवाळ अशा 2 गटाचे कार्यकर्ते किंवा देशभक्त होते. मला असं वाटतं हे सगळं एकूण बघितलं की तुम्ही मवाळ गटातले राजकारणी आहात, कारण तुम्ही कधीही दुसऱ्यावरती टीका करत नाही. मी माझं काम करत राहणार असं तुम्ही सांगताय, तेव्हा मला दुसऱ्यावरती टीका करायची नाही, माझं काम बोलेल. पण मला सांगा, एकीकडं आपण जेव्हा नगरोत्थानसारखा विषय घेतोय त्याच वेळेला दुसरीकडं कोल्हापूरची अत्यंत सगळ्यात महत्त्वाची योजना ती म्हणजे काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना, ही सुद्धा गेली कित्येक वर्ष रखडलेली आहे. वारंवार मुदतवाढ द्यायला लागते. दुसरा त्याच्या पुढचा मुद्दा आहे की या काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं काम तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार झाले का? या क्षेत्रातले अनेक जाणकार अभियंते म्हणतायत की ही योजना कदाचित पूर्ण होईल, परंतु ती दूरगामी टिकणार नाही, कारण ज्या पद्धतीनं पाईप टाकलेले आहेत त्याच्यामध्ये खूप नंतर गोंधळ होऊ शकतात. या सगळ्यावरती तुमचा काही कंट्रोल, तुमचं लक्ष आहे का? आणि कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईनचं पाणी कधी मिळणार?
राजकारण न आणता. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये मी ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशी पहिल्यांदा या थेट पाईपलाईनचा आढावा घेतला. या थेट पाईपलाईनच्या बऱ्याच परवानग्या जुन्या सरकारच्या काळात कुठल्याही घेतल्या नव्हत्या. जवळजवळ 99% योजनेच्या परवानगी घेतली नव्हती आणि त्याचं काम चालू होतं. त्या पद्धतीने असेल तिथल्या डॅमच्या ठिकाणी आपलं बांधणार असेल, जॅकवेल असेल किंवा त्याचा जो मोठा प्लांट जिथं आहे तो, कॅनॉलच्या शेजारावरून जी पाईपलाईन टाकायची होती ती, त्याचं भाडेपट्टा करा जो ठरवायचा होता तो, आणि जेणेकरून ज्या परमिशन आणायच्या होत्या नॅशनल हायवेच्या कडेने किंवा काय, ह्या सगळ्या परमिशनची योजना म्हणजे नियोजनबद्ध करून ह्या सगळ्या ह्याचा परिश्रम घेऊन मी स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांच्या बरोबर बैठक घेऊन, दादांच्या माध्यमातून बैठक घेऊन ह्या सगळ्या परमिशन आपण या पूर्णपणे घेऊन ह्या त्यांच्याकडे आपण सुपूर्द केलेल्या आहेत. जेणेकरून ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मी स्वतः पत्र दिले की ह्या योजनेचा लेखाजोखा तुम्ही तुमच्या समोर घ्यावा आणि अत्यंत चांगला कुशल असा एखादा, जर आता प्रशासकीयमध्ये कामकाज करणारा व्यक्ती किंवा रिटायर झालेला एक व्यक्ती ह्या खास थेट पाईपलाईनसाठी एक नेमून त्याच्यातले जे आरोप प्रत्यारोप होत असतील त्याची शहानिशा करून ही योजना कशी पूर्ण होण्यासंदर्भात आपण या संदर्भात मार्गदर्शन करावं. त्या संदर्भात मुख्यमंत्री मोदयांशी मी ऑलरेडी 2 वेळा चर्चा केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री मोदी या संदर्भात बैठक लावतील, पण त्याच्या संदर्भात असणारा सगळा शासकीय हिस्सा किंवा सगळे पैसे हे ऑलरेडी महानगरपालिकेला वर्ग करून नगर विकास खात्याने ही स्कीम लवकरात लवकर पूर्ण घेण्यासंदर्भात सूचना महानगरपालिकेला दिलेल्या आहेत. एक वेगळा प्रश्न विचारतो. अमल महाडिक हे टिपिकल राजकारणी नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे. जे काम होणार आहे त्याला हो म्हणून सांगता, होणार नसेल तर तुम्ही लगेच स्पष्टपणे सांगता मी करणार नाही. अन्य एकूण सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अरे कार्यकर्त्याला दुखवायचं नाही म्हणून बघूया करूया नाही म्हणून सांगत नाहीत, पण तुम्ही मात्र होणार नाही म्हणून सांगता. किंवा एखादं इलिगल काम असेल तर तुम्ही अगदी निक्षून सांगता की नाही अशा कामासाठी कृपा करून माझ्याकडे येऊ नका. तुम्हाला असं वाटत नाही की सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीमध्ये, सध्याच्या राजकारणामध्ये तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणानं जरी वागत असला तरी समोरचा माणूस ते कशा पद्धतीनं रिसीव्ह करेल, त्यातून तो जरासा दुरावेल का, लांब होईल का, अशी कधी भीती वाटत नाही? अशी कधीच भीती वाटत नाही, कारण मला माहिती आहे की कोणाचं चांगलं नाही करू शकलो तर वाईट तर आपण करायचं नाही. वा. त्यामुळं प्रामाणिकपणे पहिला त्याचं जे काम आहे ते समजून घ्यायचा, 2-3 वेळा त्याचा प्रयत्न करायचा. जर तिसरे होत नसेल तर त्याला दुसरा मार्ग दाखवून त्या मार्गातनं हे बाबा हे अशा पद्धतीने होत नाही पण आपण दुसरे पर्यायाला शोधलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तू त्या मार्गाने जा तर तुला ह्यात यश मिळेल, हा माझा त्याला सल्ला असून त्याला शेवटपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतो आपण त्या संदर्भात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं कोल्हापुरात आले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की अमल महाडिक हे राज्यात सर्वाधिक मतं घेऊन निवडून येणार आणि माझं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावरती लक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या विधानसभा मतदारसंघावर लक्ष आहे हे अगदी खरं आहे, कारण अत्यंत चुरस अशी ही लढत आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही केवळ आणि केवळ विकासाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहे आणि विरोधकांकडून मात्र सातत्यानं वैयक्तिक किंवा महाडिक गटावरती टीका अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं की मतदार टीकेला भुलत नाहीत आणि केवळ कामालाच बघतात आणि त्या टीकेचा काही परिणाम होणार नाही? मला खरं सांगायला तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल, म्हणजे तुम्ही आता मला जो प्रश्न विचारला तो खूप महत्त्वाचाच आहे, पण मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे प्रमुख. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची टीका केली असेल किंवा काही केली असेल तर त्याला उत्तरही जनताच देणार आहे. कारण आज ज्या पद्धतीने मी पार्टीचं काम करतो आणि त्या पार्टीचं काम करत असताना जे मी विकास काम केलेलं आहे, जे सातत्यानं सगळ्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत, ज्या राज्याच्या आणि केंद्राच्या, त्या पोचवलेल्या आहेतच आहेत. पण माझा लोकांशी असणारा संपर्क, लोकांशी असलेलं माझं नातं आणि मला माझ्या जनतेवरती, माझ्या पार्टीवरती पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप जरी होत असतील किंवा विकास काम केलं किंवा नाही केलं, कारण मला माहिती आहे काही काही ठिकाणी असं होतं की मी जिथं काम केलं तिथंच खाली उभारतात, त्याच्या रस्त्यावरच उभारतात किंवा तिथं लाईट लावली तिथे लाईटच्या खाली उभारून त्यावर किंवा स्टेज बांधेल त्याच्यावर उभा राहायचं आणि माझ्याच विरोधात टीका करायची. त्यामुळे तिथं समोर बसलेली जनता ते ऐकून घेते आणि तिथंच सोडून देते, कारण त्यांना माहिती की मी जे काय काम केलं ते प्रत्येकाला माहिती की कुठल्या पद्धतीने आपण काम केलं आणि कशा पद्धतीने पुढे घेऊन आपण प्रत्येक गावाचा विकास असेल किंवा ज्या पद्धतीने नगर विकास खाते म्हणजे नगरपालिकेच्या अंडर जे प्रभाग येतात त्या ठिकाणी पोहोचण्याचा आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न मी तिथं केलेला आहे. लॉटरी लागल्यामुळे झालेला आमदार, कुक्कुल बाळ किंवा व्यापारी म्हणून आले आणि आता राजकारणात डोईझड झाले, अशा पद्धतीची सातत्यानं टीका महाडिक गटावरती तुमच्यावरती होत असते. त्याला तुम्ही उत्तर देणार आहात का कधी? वेळ आली तर त्यावेळी ते उत्तर आपण द्यायला मी तेवढा समर्थ आहे. आता वेळ आलेली असं वाटत नाही? ती अजून वेळ नाही आहे, कारण मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच आत्तापर्यंत काम करत आलेलो आहे. व्यापार हा माझा वेगळा विषय आहे. मी व्यापारामध्ये जे काय करतो ते मी माझ्या स्वतःच्या आणि तो प्रत्येकाचा अधिकार आहे. जे व्यवसाय वेगळा असणं, आणखीन राजकारण समाजकारण करणं हे दोन वेगळे विभिन्न भाग आहेत. बरोबर. त्यामुळं ज्याचं त्याचं म्हणजे मी काम करत असताना मी स्वतःच्या मनासाठी
मतासाठी न काम करता मी मनासाठी काम करतो लोकांच्या. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे माझा, की मी कधीही लोकांना असं नाही की बाबा जिथं ज्या पद्धतीनं आपण ज्या एकतेनं आणि एकजुटीनं जसं लोकांना बरोबर घेऊन जनतेला विश्वासात घेऊन पुढे गेलं तर नक्कीच यश आणि काम ह्या दोन्ही गोष्टी तिथं पूर्ण होतात. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही केलेली विकास कामं हा तुमचा सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे प्रचाराचा. त्याच्या बरोबरीनं राज्यातील भाजप सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्या कामगिरीचा तुम्ही प्रचारामध्ये वापर करताय का? दोन्ही ठिकाणचा प्रचाराचा मुद्दा घेतो मी, राज्याचा आणि केंद्राच्या. कारण केंद्राने ज्या मोठ्या योजना आणलेल्या आहेत त्यामुळे जो घटक पक्ष जो आहे जवळजवळ 22,500 लोक आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ह्या योजनेमध्ये लाभ मिळाला त्यांना. ते त्यांना एक सिक्युर मिळालेलं आहे. त्याची अंमलबजावणी चालली आहे. त्यांचे आयडेंटिटी कार्ड देऊन त्यांना उपचार मिळणार त्या कुटुंबाला. म्हणजे तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या ज्या योजना राबवल्या त्याबद्दल सांगताय तुम्ही? त्याबद्दल सांगतो. त्याचबरोबर सुकन्या योजना जी पोस्ट ऑफिसची आहे, मुली दत्तक घेणं आणि मुलींना आधार देणं, आणि जनधन योजना. हे जनधन जी योजना आहे, जनधन मध्ये त्या आई वडिलांना आणि त्या मुलाचं खातं उघडून आपण त्यांना एक ॲश्युरन्स दिला की बाबा काय आहे. बऱ्याच घटना अशा ॲक्सिडेंटली घडतात की जेणेकरून साधा काम करत असतो, पगारही 7-8 हजार रुपये असतो आणि हायवेवरनं येताना कधी कधी ॲक्सिडेंट डेथ होती. लग्न झालेलं असं कमी वयामध्ये लग्न मुलांचे होतात, म्हणजे 21व्या वर्ष 22व्या वर्ष असे लग्न होतात. पण लग्न झाल्यानंतर मुलं होतात आणि कधी कधी ॲक्सिडेंट होतात, ते कुटुंब रस्त्यावरती येतात. आणि अशा बऱ्याच परिस्थिती बघितल्यानंतर मी स्वतःही जवळजवळ आपण एक 20,000 लोकांचं जनधन खात्यामध्ये खाती उघडलीत आपण, आणि त्यांचा इन्शुरन्स केला आपण. या योजना आणलेल्या त्यामध्ये आपण त्यात बऱ्याच लोकांना, म्हणजे असं मी म्हणणार नाही कोणाचं वाईट होऊ नये, पण जेवढा 5 वर्षाचा इन्शुरन्स क्लेम मी स्वतः त्या लोकांचा भरलेला आहे. तुम्ही स्वतःच्या खिशातून भरलेला आहे. आणि त्या 20,000 लोकांना आपण सिक्युअर केलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपण त्यांचे पैसे भरतो. त्यातले 70% लोकांनी, मला अभिमान आहे म्हणजे की ह्या योजनेचा फायदा कसा लोक करून घेतात बघा. पोस्टमन त्यांच्या घरी जातो आणि त्यांना खाते सेव्हिंगची सुरुवात करतो. मी एका बाजूला त्यांना ॲश्युरन्स पण मिळतो की बाबा तुझा विमा आहे, तुझ्या कुटुंबाला कवच आहे, पण एका बाजूला तो सेव्हिंगही चालू करतो. मुलांच्या शिक्षणासाठी असेल, स्वतःच्या घरासाठी असेल, आणि पोस्टावरती विश्वास. ह्या दोन्ही क्लब करून या पुढे जात असताना याचा खूप मोठा अनुभव आला मला की याच्यामध्ये लोकांना एक मोठ्या प्रमाणात आधार आहे. वयवर्ष 18 ते 40 वयोगटातील लोकांना माननीय पंतप्रधानांनी नवीन योजना चालू केली की उतरत्या वयामध्ये 60 नंतर त्यांना पेन्शन चालू करणार पोस्टाच्या माध्यमातून. अशा बऱ्याच आहेत की राज्याच्या आणि ज्या प्रेग्नेंट महिला त्यांच्यासाठी सुद्धा बघा, महिन्याला 5,000 रुपये खात्यावरती जमा. या सगळ्यात थेट अनुदान हे त्यांच्या रेकॉर्डवर त्यांच्या खात्यावर जमा होतं. अशा पद्धतीने ज्या अकाउंटिंग आपण चालू करतो, बँक खाती ज्यावेळी ओपन केली लोकांची, त्या थेट लाभाच्या योजना मध्यस्थी कुणाकडे न राहता त्या खातेदाराच्या थेट खात्यावरती न रुपया कट होता 100 रुपयाला 100 रुपये त्या खात्यावरती जमा होत चाललेले आहेत. आणि त्या लोकांचं सेव्हिंग होत त्यांना एक सिक्युरिटी मिळाली, सेव्हिंगची सिक्युरिटी असेल. अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना फायदा खूप मोठ्या प्रमाणात यातून होतोय. या निवडणुकीमध्ये आणखीन एक मुद्दा सातत्यानं चर्चेला येतोय, तो म्हणजे तुमचे विरोधक असं सांगतायत की आम्ही तरुणांसाठी रोजगार निर्माण करणार, आणि भाजप सरकारच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आर्थिक मंदी आणि बेरोजगारी वाढली. तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये तरुणाईसाठी काय केलं? मग मुद्रा योजना असू दे किंवा अन्य शासकीय योजना असू देत, त्याचा लाभ कितपत झाला, आणि रोजगार वाढीसाठी, रोजगार निर्मितीसाठी काही विचार आहे का? प्रामुख्याने याच्यामध्ये मला यात रोजगाराची एक दिशा म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की आता एक एअरपोर्ट चालू झाला आहे. ह्या एअरपोर्टच्या माध्यमातून टुरिस्ट वाढला, आणि टुरिस्ट वाढल्यानंतर गेल्या ह्या 1 एप्रिल पासून या सप्टेंबर एंडपर्यंत जवळजवळ 60,000 लोकांनी प्रवास केला. त्यातले 20% लोक आपली कोल्हापूरची धरू किती ये जा करतात किंवा काय, किंवा 40% पकडू, पण त्यातले जवळजवळ 40,000 लोक हे टुरिस्ट होते. नक्कीच ही सुरुवात आहे, म्हणजे एअरपोर्टच्या माध्यमातून हे काम होत असताना त्या पद्धतीनं. त्याचबरोबर ते टुरिस्ट तिथं आल्यानंतर सगळ्या ठिकाणी तिथला रिक्षावाला असेल, महालक्ष्मी मंदिरातला फुलवाला, नारळवाला असेल, हॉटेलवाला असेल, चप्पलवाला असेल, हुपरीचा चांदी उद्योग असेल, ज्याला वाटतं इचलकरंजीचं गार्मेंट इंडस्ट्री असेल, ही फर्स्ट स्टेप आहे. त्याच पद्धतीने आम्ही असं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करलो दादांच्या माध्यमातून की पन्हाळा असेल, आंबा असेल, नरसोबाची वाडी असेल, खिद्रापूरचं मंदिर असेल, आजऱ्याच्या इथलं किंवा बुधरगडचे किल्ले असतील, किंवा आजरा चंदगडच्या इकडचे जे नैसर्गिक जी देणगी आपल्या लोकांना दिलेली, राधानगरीचं डॅम असेल, अभयारण्य असेल, त्या पद्धतीने आपले सगळे कामकाज चाललेले आहेत. ज्या इंडस्ट्री आपल्या इथं ज्या मोठ्या प्रमाणात आहेत त्या अपडाऊन्स हे होत असतात. जागतिक मंदीवरती बऱ्याच या गोष्टींचं अवलंबून असतं. असं नाही की ह्याच्यामध्ये की बाबा हे आजच आहे, ह्याच्या पाठीमागच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात ह्या इंडस्ट्रीमध्ये हे झालेले आहेत. असं नाही की अपडाऊन्स हे होत राहतात. पण आमच्या डोक्यात जे आहे ते मी आता IT इंडस्ट्रीच्या बाबतीत आजच मी आज आपल्या इथं मुलाखत देतो, पण अमित शाह साहेबांनी आज जाहीरच केलंय की एखाद्या मोठ्या आम्ही एक कंपनी आणून या कोल्हापूरला IT इंडस्ट्री आणतोय. त्यामुळे ह्याच्यात म्हणजे असे वेगवेगळे आहेत. मोठी मदर कंपनी आमच्या म्हणजे आपल्या जे कोल्हापूरमध्ये आहे बघा तुम्ही, गार्मेंट इंडस्ट्री मोठी आहे, चांदी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे, आपण जे काम करतोय फाउंड्री उद्योग असेल किंवा सगळ्या बाबतीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात पुढे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तरुणांना माझ्या भाषणामध्ये वारंवार सांगतो की आजही माझ्या तरुणांना सांगणं आहे की आपल्याला जो जोडधंदा आहे
गोकुळ दूध संघ असेल किंवा जे दूध संघ सहकाराचं क्षेत्र आपल्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. हो. पण त्याला पॅरल आपली जी शेती आहे, या शेतीला आपली शेती न बघता त्याला उद्योग म्हणून ज्या दिवशी हे लोक बघतील, बरोबर. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला रोजगार ह्या तरुणांना अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. इंडस्ट्री तर आणूच, पण त्याचबरोबर ॲग्रिकल्चर बेस जो कोल्हापूरला जी नैसर्गिक देणगी दिली आहे, छत्रपती शाहू महाराजांचं नाव मला ह्यात घेणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कारण त्यांचं व्हिजन जर बघितलं, त्यांच्या माध्यमातून जो कोल्हापूरचा पाया बसलेला आहे, त्या पायावरती जर आम्ही पाऊलावर पाऊल टाकत गेलो तर निश्चितच मला माहिती आहे की कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा जिल्हा हा आपण सगळ्यांनी मिळून जर केला तर हा होऊ शकतो, याची मला खात्री. आणि मला जी कॉम्पिटिशन आहे, गोवा राज्य आहे, खाली कोकणचा पट्टा आहे, त्याचबरोबर कर्नाटक बाउंड्री आहे. आणि असं बघायला गेलं तर आपल्याला ह्या तिन्ही ठिकाणी आपल्याला जी फाईट, म्हणजे 2 ठिकाणी तर आपल्याला गोवा छोटं जरी स्टेट असेल तर खूप मोठे डिफरन्स आहे, खूप चांगलं डेव्हलप झाले. झालेले. पण कर्नाटक जे आपल्याला बेळगाव असेल, हुबळी, ह्या ज्या मधल्या टप्प्यामध्ये जे आहेत त्यांची आणि एअरपोर्ट ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या डेव्हलपमेंट ज्या गतीनं आपण बाउंड्रीवरचे जे जिल्हे आहेत ते डेव्हलप करणं राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यातनं पण पावलं टाकत आपण पुढे चाललेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं हे तुम्ही थोडक्यात सांगितलं. जवळपास 1150 कोटी रुपयांचा विकास निधी आणला, अनेक कामं केली, कामं प्रगतीपथावरती आहे. पण पुढच्या 5 वर्षाचं काही व्हिजन डॉक्युमेंट तयार केले याच्यामध्ये, किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये मला प्राधान्यक्रम या कामांना द्यायचा आहे असं काही ठरवलंय का मनाशी? ज्या प्रलंबित मागण्या, ज्या प्रलंबित योजना ज्या आपल्या म्हणजे प्रलंबित आहेत, ह्या पूर्ण करणं हा सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे ज्याच्यामध्ये. आणि हे सोडून सुद्धा मला आपलं जे कोल्हापूरचं मेडिकल कॉलेज आहे तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस गव्हर्नमेंटच्या वतीनं ते आपल्याला चालू करणं महत्त्वाचं वाटतंय. दुसरं महत्त्वाचं आहे की पंचगंगा प्रदूषण मुक्त, कारण ही नदी मुक्त आपल्याला पंचगंगा प्रदूषण मुक्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्यासाठी नमामि पंचगंगा हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला होता. म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा एखाद्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन केला एकमेव प्रकल्प असावा, आणि त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नव्हता, तर त्या नदीबद्दल कृतज्ञता, त्या नदीबद्दल प्रेम म्हणून होता. पण तो प्रकल्प अजून म्हणावा तितका वेग घेत नाही. त्याच्यावरती अजून काही तुम्ही लक्ष देणार आहात? सुरुवात केली त्यामध्ये गेलेल्या ह्याच्यामध्ये 1-2-3 महिने गेले, कारण लोकसभेचे इलेक्शन लागले. त्याचं प्रेझेंटेशन, त्याचा डीपीआर आपण बनवून जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू दे किंवा नगर विकासच्या खात्यातून महानगरपालिकेच्या वतीनं दोन्ही डीपीआर आपण बनवलेले आहेत. ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांकडे सबमिट केलेलं आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम आपण करून येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथे फक्त पंचगंगा ही फक्त कोल्हापूरतून जाते म्हणून आपण हे करणार नाही आहे. ज्या गावातून जिथून उगम आहे तिथून आपण हे स्वच्छ करण्याचं काम, अच्छा, त्याचा खूप मोठा डीपीआर होतोय. पण आपण त्याचा स्टेप करतोय, 2 स्टेपमध्ये हा डीपीआर करतोय, एक शहर विभागाचा आणि ग्रामीणचा, असे 2 डीपीआर करतोय. ज्या पद्धतीनं पुढे गेलं की शिरोळवाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे, कारण इचलकरंजीचा काळा ओढा जो आहे त्याचं पाणी जातं त्या पद्धतीनं. आपण इथून पुढेपर्यंत जाईल, पण त्याच्या पुढे गेलं तर ते पाणी त्याच्यामध्ये मिक्स होणार, तिथलं पुढच्या गावाने होणार आहे. त्यामुळे आपण 3 डीपीआर बनवतो याच्यामध्ये वेगवेगळे. एक इचलकरंजीचा वेगळा, ऑलरेडी त्याच्यावर काम चाललंय. ज्या म्हणजे शहरात लगतची नदी जवळची जी गावं आहेत, ही सगळी जी गावात ती आणि शहरातला, अच्छा, असे तिन्ही आपण वेगवेगळे डीपीआर बनवून त्याच्यावर ऑलरेडी काम चालू आहे. त्याला आत्ता बनवायला जवळजवळ 6 महिने गेलेत. फर्स्ट स्टेप आपण त्यावर तयार केलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जातो की याच्या संदर्भात आपण काय करणार आणि ते प्रेझेंटेशन येणार याच्यामध्ये. तो महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा विषय. मूळ प्रश्न जो होता त्यानुसार पुढच्या 5 वर्षाचं व्हिजन डॉक्युमेंट, त्यामध्ये तुम्ही दुसऱ्या मुद्द्यावर होतात पंचगंगा नदी प्रदूषण रोखणं. बरोबर. त्याच्या पुढे इंडस्ट्री, मदर इंडस्ट्री एखादी मोठी जी आपल्या फाउंड्री उद्योगमध्ये आहे, याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर IT इंडस्ट्री, अच्छा, आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चर बेस. ही तिन्ही गोष्टी आपल्याला ज्या आहेत ॲग्रिकल्चरमध्ये जे काय आणता येईल म्हणजे मुलांसाठी किंवा ह्याच्यासाठी, हे महत्त्वाचे विषय माझ्या माध्यमातून मला जाणवतात. आणि जुन्या वास्तू ज्या आहेत त्या जतन करणं, त्याचं पुनर्जीवन करणं आणि त्या मोठं करणं, म्हणजे जेणेकरून टुरिझम वाढेल आपल्याकडं. असे 3 आहेत. फिल्म इंडस्ट्री पण मोठी आहे, जी आता आपल्याला मी फिल्म इंडस्ट्री स्टुडिओ जो आपला आहे, नवीन स्टुडिओ चित्रनगरी, तिथे एक 30 कोटीचं नवीन आपण एक ऑलरेडी प्रपोजल दिलेला आहे. त्यालाही 30 कोटी रुपये आपण आणतो. आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील 5 जिल्ह्यांचं बनवून एक मेडिकल हब जे आपल्या शहरामध्ये आपण करतो, की जे शासकीय, केंद्रीय आणि राज्य आहे, त्या दोन्ही बाजून आपल्याला हे आरोग्याच्या बाबतीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये, म्हणजे जे बेसिक जे आपले रेग्युलर जे आहेत हायवे म्हणजे वाहतुकीचा कंट्रोल जे आहे. पण मला जो जाणवतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो कचरा व्यवस्थापन. अत्यंत महत्त्वाचा विषय की आपण जो सगळा कचरा टाकतो तर एकच एरिया आपल्याला रेड झोन आपला जो आहे की जो बावड्यामध्ये जोडून आहे, जिथं कदमवाडीला त्यामध्ये ती जागा थोड्या दिवसांनी आपल्याला कमी पडणार आहे. कारण वाढतं नागरीकरण शहराचं असेल किंवा नवीन ज्या घंटागाड्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून जे आलेल्या आहेत त्यातून जो कचरा गोळा होत चाललाय त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. ओला कचरा, सुका कचरा, आणि त्याच्यावरचा हा मोठा प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही जो मगाशी एक मुद्दा माझा राहायला सांगायचा की लाईट जनरेट करणार होतो आपण कचऱ्यापासून वीज, तोही प्रकल्प फेल गेला. 5 ते 7 प्रकल्प कोल्हापूरचे नगरपालिकेचे ते फेल गेलेले आहेत की ते कोल्हापूर महानगरपालिकेला अपयश आलेलं आहे याच्यामध्ये.
पण मग त्याच्यामध्ये आता तुम्ही लक्ष घालून ते सगळं लक्ष प्रकल्प घालून मार्गी आपण लावण्याचा मार्गी पुढच्या लावण्याचा 5 वर्षात प्रयत्न असणार प्रयत्न आहे. आहे. कचरा माझा वेळ संपत चालला, पण एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती मला बोलायचं आहे, ते म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये अमल महाडिक आमदार झाल्यानंतर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शांतता नांदू लागली, गुन्हेगारी कमी झाली. हा सातत्यानं तुमच्या प्रचारातला एक मुद्दा आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? याच्याबद्दल मी कधीच याच्याबद्दल मी माहिती घेतलेली नाही आहे, पण तुम्ही मला सांगताय किंवा लोक म्हणतायत म्हणून मी ऐकतोय. पण असं कुठल्याही प्रकारचं राजकीय द्वेषापोटी भांडण, गावागावामध्ये कुठलं भांडण, गटातटाचं, कुठल्या जातीपाताचं, गरीब श्रीमंतांचं भांडण, असे कुठले हेवेदावे करण्याचा माझा कधी प्रयत्न नव्हता आणि इथून पुढेही नसणार आहे. नाही, स्पेसिफिकली पाचगाव किंवा तो परिसर कायम धगधगता असायचा, पण गेल्या 5 वर्षामध्ये तिथे बऱ्यापैकी शांतता नांदतीये असं तिथल्या लोकांचं, नागरिकांचं म्हणणं आहे, आणि त्याचं श्रेय ते तुम्हाला देत आहेत. पुन्हा ॲज युजल तुम्ही श्रेय घेत नाही कुठल्या गोष्टीचं, तुम्ही म्हणणार ते पुन्हा लोकांनीच ते सगळी तिथं शांतता प्रस्थापित केली आहे. पण हा एक तुमच्या कारकिर्दीतला प्लस पॉईंट आहे अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे इथून पुढे तुमच्यावरती ती एक आणखीन जबाबदारी आलेली आहे की आपल्या मतदारसंघामध्ये अधिक चांगली कायदा सुव्यवस्था राहील, अधिक चांगली सामाजिक शांतता राहील, याचा प्रयत्न करणं. प्रामुख्यानं तुम्ही हे शहरातले झाले विषय, पण ग्रामीण मधले विषय बरेच पेंडिंग राहिलेले आहेत. बोला ना. कारण माझा मतदारसंघ अर्धा ग्रामीण आणि अर्धा शहर, शहरी. हो. त्यामुळे मी ग्रामीण मधली सगळी नाळ, जी लोकांची जी परिवहन जे आहे म्हणतो आपण रोड्स, हे 100% जोडण्याचा एकमेका गावांबरोबर करण्यात आलं आहे. माझ्या मतदारसंघात अशा 2 गोष्टी आहेत, एअरपोर्ट आहे, कॉलेजेस आहेत मेन मोठ्या प्रमाणात, इंडस्ट्री पण आहे आणि ॲग्रिकल्चर बेस पण आहे. ग्राउंड्स, मला माझ्या ह्याच्यामध्ये आता नवीन प्राधिकरण झालं आहे, असं आरोप प्रत्यारोप होत असतात, पण याच्यावर मी कधीही त्यांच्याकडनं शिकणंच, तेच मार्गदर्शक म्हणून मी काम करत गेलो आजपर्यंत. टीका जरी झाली तर त्यातनं शिकण्यासारखं बरंच काय काय असतं, त्यातनं शिकत गेलेलं आहे. पण प्राधिकरण झाल्यानंतर आजपर्यंत कुठलं प्राधिकरण फेल गेले असं एकही उदाहरण नाही आहे. वेळ कमी द्यायला लागला असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जे माध्यमातून आणि डोक्यात जे आहे की पहिली महानगरपालिका आहे की महानगरपालिकेला प्राधिकरण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना जी मदत करायची ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी करायची आहे. त्यांनी घालवलेला टोल आहे. प्राधिकरण आणून तेवढं क्षमतेनं काम करत नाही, वस्तुस्थिती आहे, त्याच्यावरती लक्ष द्यायला लागणार आहे. याच्यामध्ये आमचं स्वतःचं लक्ष आहे. याच्यामध्ये जो वेळ गेला किंवा ज्या पद्धतीनं जे फंडिंग मागायचं होतं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 60 कोटी रुपये हे प्राधिकरणाच्या हेडला ठेवलेले आहेत. या बजेटला, मार्चच्या बजेटमध्ये त्यांनी लावले, ते पण लोकसभेची आचारसंहिता लागली. त्यात दिरंगाई आमच्या सगळ्यांच्या कुणकुण सगळ्या इलेक्शनची धावपळ आणि याच्यामध्ये वारंवार हे करण्यासाठी आम्ही असा उपक्रम करतोय की प्राधिकरणाची एक सेपरेट योजना, टाउन प्लॅनिंग असेल, प्राधिकरण असेल, ह्या सगळी एक सिस्टम आपण एवढी सोपी करतोय की येणाऱ्या काळामध्ये लोकांना एक खिडकी कार्यक्रम की जेणेकरून त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये. आणि जो डीपी तयार होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन डीपी शहराचा होत आहे, खूप चॅलेंजिंग काम आहे. जुना झालेला डीपी, यातल्या तक्रारी, ह्या तिन्ही अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या समोर चॅलेंजिंग करत असताना ते 5 वर्षामध्ये ते सोल्युशन करून त्याला सॉल्व्ह करून त्यांना लोकांना त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ग्रामीणमध्ये माझ्या डोक्यात जे विषय आहेत की 20 गावांसाठी नवीन 224 कोटीची तत्वता मान्यता देऊन मुख्यमंत्री महोदयाने ती मान्य केली की 20 गावांना 224 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना नवीन मान्य केली. पण त्याचबरोबर जी गावं आहेत, जी छोटी गावं आहेत की ज्यांना हे होत नाही की लाईट बिल भरणं किंवा ज्या छोट्या गावांना आहेत, पण याच्यासाठी पण नवीन पर्यायव्यवस्था करतो. पण 100% दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जे ग्रामीण आणि गावं आहेत त्या 100% गावांमध्ये 100% LED लाईट बसवणं हा महत्त्वाचा विषय आहे की जेणेकरून लाईट मेंटेनन्स कमी, लोकांची जी बेसिक सुविधा, बिल पण कमी येईल. बेसिक सुविधा, पिण्याचं पाणी, रस्ते, गटर, लाईट आणि आरोग्य, ह्या 5 सुविधा हे पूर्णपणे सक्षमरित्या करणं हा माझ्यासमोरचा महत्त्वाचा विषय की लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित ह्या बेसिक सुविधा हे पूर्ण करून इतर गोष्टीमध्ये त्यांचं जास्त लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे हे करत असताना विजनरी हे गावं कशी डेव्हलप होतील, शहरालगतची गावं त्यांना खूप चॅलेंजिंग मला काम आहे. आता पाचगावसारखं बघताय की तुम्ही, आता मतदान 15,000 आहे पण लोकसंख्या 30,000 आहे. उसगाव गावचं 19,000 मतदान आहे पण पॉप्युलेशन 40,000 आहे. म्हणजे बाहेरचे खूप लोक इथे राहिलेले आहेत, त्यांचं मतदान यादीत नाव नाही अजून. अफोर्डेबल हाऊसिंग हे चॅलेंजिंग काम आहे. ही मोठी अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये लक्ष घालणार आहे. अफोर्डेबल प्रत्येकाला पंतप्रधानांचीच ती महत्वाकांक्षी प्रत्येकाला घर, ह्याच्या संदर्भात महानगरपालिकेमध्ये माझी 6 वेळा बैठक झाली. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचं खूप खूप धन्यवाद मानायला पाहिजेत की त्यांनी सगळ्यांसाठी घर म्हणून पंतप्रधानांचे स्वप्न आहे 2022 पर्यंत त्याची मोठी अंमलबजावणी आपल्या कोल्हापूरसाठी होती आहे. आणि ते होत असताना, लोकांना घरं देत असताना आता प्रॉपर्टी कार्ड आम्ही लोकांना द्यायला चालू केले आहे. बरेच वेगवेगळे इश्यू आहेत, ते छोटे इश्यू होते, ते आज पण कुठल्याच लोकप्रतिनिधी नुसतं आश्वासन देत गेले, पण पूर्ण करताना आता मी जे पूर्ण करत चाललो आहे ते मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सोलरवरचे सगळे लाईटचे जे हे आहेत, पाण्याचे पंप आहेत, ते सोलरवरती करणं, लाईट बिल कमी, लाईट जनरेट कमी करणं, जेवढी गरज आहे तेवढंच चालू ठेवणं, असे वेगवेगळे इश्यू आहेत की ते त्या पद्धतीने आपण बदलणं. आपण जसं बदलतो आपल्या घरची परिस्थिती, तशी प्रशासकीय लेवलला प्रशासकीय ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अपग्रेडेशन होणं की जेणेकरून पंप मशीन आता 25 वर्षापूर्वीची आहे. आता मी जे गांधीनगर प्रादेशिक योजना त्याची
22 वर्षापूर्वीचे पंप मास्टर होते. अरे बापरे. ते मी आत्ता बदलले माझ्या कारकिर्दीमध्ये. अच्छा. त्याला एक सव्वा ती कोटी कालबाह्य झाली, आता ती बदलायलाच पाहिजे. कालबाह्य नाही, असं प्रत्येक ठिकाणचं अपग्रेडेशन करणं गरजेचं आहे. मग महानगरपालिकेची शिंगणापूर योजना असेल ना, माझी कुठली शासकीय म्हणजे कुठल्या ग्रामीणची योजना असेल, हे आपण अपडेट होणं दर 15-18 वर्षांनी, ह्याच्यासाठी हे बदल करणं आपण गरजेचं आहे. आणि आपण त्या पद्धतीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघांनी जर समन्वय साधला तर नक्कीच ह्या 100% गोष्टी यशस्वीरित्या, जनतेला कुठलाही न त्रास होता यशस्वी होऊ शकतात. प्रचारामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा? उमेदवार म्हटलं की सगळ्या लोकांचं कसं असतं की जे ते मनात ठरवलेलं आहे लोकांनी, पण पॉझिटिव्ह आहे लोकांच्या मध्ये. आणि लोकांना माहिती आहे की काम कोणी केलं. काम कोणी केलं, आणि कोण असं म्हणून काय होत नाही. जनतेने स्वतः ठरवलेलं असतं की कोणाला मत टाकायचं. एकूणच अमल महाडिक यांच्या कामाची पद्धत अशी आहे की आधी केले मग सांगितले. तुम्ही बघितलं असेल तर गेल्या 5 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात काय करायचंय याची पूर्णपणे जाणीव, पूर्णपणे व्हिजन, पूर्णपणे आराखडा त्यांच्याकडे तयार आहे. आणि मी केलेल्या कामाच्या बळावरती मी लोकांसमोर आहे. लोकांनी आता ठरवलेलं आहे कोणाला मतदान करायचं. तो आत्मविश्वासही त्यांच्याकडे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला मी चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोलतो त्यावेळी दादा नेहमी म्हणतात की मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे कोणत्याही सरकारचं, कोणत्याही लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं. ते तर आम्ही केलंच पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन त्या मतदारसंघामध्ये, त्या शहरामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये शांतता नांदणं, त्या तिथल्या लोकांची मानसिक, वैचारिक, बौद्धिक, आध्यात्मिक भूक भागवणं हे सुद्धा लोकप्रतिनिधींचं काम असतं. आणि त्या दृष्टीनं आम्ही काम करतोय असं दादा नेहमी सांगतात. अमल महाडिक सुद्धा चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 1150 कोटी रुपयांची कामं केली. पुढच्या 5 वर्षात काय करणार याच्याबद्दलचा आराखडा घेऊन ते लोकांसमोर जात आहेत. आणि मला वाटतं 24 तारखेला आपल्याला उत्तर मिळणार आहे. हाय व्होल्टेज असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जनता कुणाला कौल देते हे अत्यंत उत्सुकतेचं आहे. त्यामुळं मी अमल महाडिक यांना शुभेच्छा देतो. आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये ते आले, मनमोकळेपणानं बोलले, याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.